टेंभुर्णी येथे जय मल्हार क्रांती संघटनेचा मेळावा संपन्न। जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 233वी जयंती व जनसंवाद यात्रेची सांगता सभा टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले। यावेळी व्यासपीठावर बाबूराव जमादार, विष्णू चव्हाण, अंकुश जाधव, बाबा चव्हाण, दादासाहेब मदने, दीनानाथ चव्हाण, आबासाहेब चव्हाण, उमेश चव्हाण, विशाल चव्हाण, भूषण कांबळे, सागर चव्हाण, महेश जाधव, अजित शिरतोडे, दीपक माने, राजू भोंगे, दादा कळसाईत, बापूसाहेब जाधव, बापूसाहेब माने यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रमाणे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाला नियम लागू करण्यात यावेत, ग्रामपंचायत पासून विधानसभेपर्यंत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सरकारकडे करणार असल्याचे सांगितले। गेल्या 7 सप्टेंबर पासून जनसंवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा चालू केली आणि त्याच्यामध्ये अनेक मागण्या घेऊन आपण सरकारसमोर गेलेला आहे। त्याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे। त्याच्यामध्ये निधी पण आलेला आहे। 50 कोटी निधी देऊन 500 कोटीची आपण त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे आणि प्रामुख्याने जे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये जे त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये बऱ्यापैकी रामोशी बेडर समाजाचं त्या ठिकाणी प्रकरण होऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की ज्या लाखाचं कर्ज असेल, 5 लाखाचं असेल, याला जामीन आणि बाकीचे सगळे त्याच्यामध्ये कागदपत्र स्ट्रॉंग ठेवलेले आहेत। सरकारकडे आपण मागणी केलेली आहे की ही जी महामंडळ आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं जे महामंडळ आहे तसंच मराठी समाजाचं अण्णासाहेब पाटील यांचं महामंडळ आहे, तर त्या महामंडळाचे जे निकष आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जे निकष आहेत ते निकष आम्हाला लवकरात लवकर लागू करावे। म्हणजे त्या निकषाप्रमाणे आम्ही जर गेलो तर आमच्या सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य रामोशी बेडर समाजाला त्यातला अतिशय मोठा फायदा होईल असं आपण त्या ठिकाणी येणाऱ्या 3 तारखेला मंत्रालयामध्ये त्या संदर्भात मीटिंग आहे आणि ती जे निकष आहेत ती शिथिल होऊन जाते अशी आम्हाला खात्री आहे। विधान परिषद आता जे इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहिती आहे की रामोशी बेडर समाज व आमच्या पाठीमागे जेवढाही बहुजन समाज आहे त्या याच्यामध्ये आम्ही सर्व महायुतीचं घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी आहे आणि देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा महायुतीतले सगळे घटक पक्ष असतील यांना माहिती आहे रामोशी समाजाची ताकद। काही शब्द, अनेक शब्द त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, पण त्याच्यावरती मी आमचा विश्वास ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांना नक्कीच रामोशी समाजामध्ये स्वातंत्र्य काळानंतर आजपर्यंत एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, त्यामुळं ती नक्की इथून पुढच्या काळामध्ये एखादा का होईना आमदार याच्यामध्ये घेत्यान अशी आम्हाला खात्री आहे।